नमस्कार मित्रांनो. प्रणाली पूर्ण लाजून संगीताला गळ्याशी लावून घेते. बघितलं, कुणीतरी म्हणतील का ह्या जावा जावा आहेत म्हणून? आता पुढे बघू. अगदी बहिणीप्रमाणे, मैत्रिणीप्रमाणे प्रणाली आणि संगीता एकमेकांशी जोडले गेलेले असतात. किती गोड ना. तर खाली सगळ्यांचा चहा होतो. प्रणाली पुऱ्यांसाठीचं पीठ घट्ट मळून ठेवते, तर संगीता भाज्यांची पूर्वतयारी करू लागते. नंतर प्रणाली बिर्याणी बनवायला घेते. बनवून ठेवूयात, खाताना पुन्हा एकदा गरम करून घेता येईल म्हणून तर सुमनचं सगळं बाहेरचं काम चालू असते. सडा, रांगोळी, पणत्यांची आरास करणं हे सगळं चालू असते. फक्त पुऱ्या बाकी ठेवून दोघेही सगळं आवरून घेतात. तर संगीता तिचे भाऊ येणार आहेत म्हणून खूप आनंदी असते आणि ती आवरायला जाते. प्रणाली ही ओटा आवरून वर खोलीत निघून जाते, तर हर्षद साहेब डाराडूर झोपा काढत असतात. ते बघून प्रणाली, बाप रे, हा तर चक्क झोपलाय. जाऊ दे, झोपू दे, नाहीतर आवरू देणार नाही, उगाच मध्ये मध्ये करत बसतो. मग ती फ्रेश होऊन येते आणि साडी नेसते. आज तिने पट्टी वर्क बॉर्डर बांधणी प्रिंट असलेली रेड कलरची ब्रँडेड साडी नेसलेली असते. समोरून पफ घेऊन मागचे केस मोकळे सोडलेले असतात. गळ्यात कानातही सोन्याचीच पण फॅन्सी ज्वेलरी, तर हातातही रेड काचेच्या बांगड्यासहित मागे पुढे सोन्याचे तोडे घातलेले असतात. आज तिचा साडीतला लूक हा फॅन्सी टाईपचा असतो आणि नेहमीप्रमाणे ती खूप गोड मादक सौंदर्याने परिपूर्ण अशी दिसत असते. पण तिचं लक्ष नसतं की हर्षद खूप आधीपासूनच तिला न्याहाळत असतो. तिला तसे सजलेले धजलेले बघून हातातल्या उशीला हातानेच दुमडत मुरडत असतो. ते बघून हर्षद मनातल्या मनात, बघा कसलं भारी दिसतंय, काय गरज आहे काय म्हणतो मी, अजून कितीदा ही मला नव्यानं प्रेमात पाडणार आहे म्हणतो मी. आणि प्रणालीचं लक्ष जातं, बाप रे, एका माणसाने चक्क डाराडूर झोप काढून घेतली. हर्षद हसत, तू आधी मला थकवत जा आणि नंतर तोंड वर करून मला विचारत जा. प्रणाली चेष्टेत डोळे मोठे करत, मी थकवते तुला? अरे, तुझ्या जीवाला चैन असते का मिळेपर्यंत? हर्षद हसत, ए इकडे ये जरा, दृष्ट लागण्यासारखी दिसालीस, इकडं. अजिबात नाही, आता शोनं उठणार आहेत आणि आंघोळीला जाणार आहेत. तोपर्यंत त्यांचं फूल त्यांना चहा घेऊन येणार आहे. ओके, होय चालतंय, पण तू लवकर ये वर. ती खाली जाते. हाही आंघोळीला जातो. आंघोळ आटपून केस पुसत बाहेर येतो. त्याचा ड्रेसवर ठेवलेला असतो तो अंगात घालतो. तेवढ्यात प्रणाली चहा घेऊन येते आणि आता ती आवाजून त्याच्याकडे बघत राहते, कारण माधवीने घेतलेला ड्रेस खूप भारी असतो. तसा तो तर एव्हरग्रीन आहेच, पण ड्रेसमुळे आणखी उठून दिसू लागतो. निळ्या रंगाचा कुर्ता, पायजमा, त्यावर डिझाईन जॉकेट, असे लूक असते त्याचे. तेवढ्यात हर्षदचं लक्ष जातं. माझे फूल, असे एंद्यागत बघू नको, तुझाचाही मी. आत ये. प्रणाली चहा कप समोर करते. आहा, आलाचा चहा. मग तो एक सिप पितो आणि एकदम फक्कड, अगदी तुझ्यासारखा. प्रणाली त्याच्या केसातून हात फिरवत, अरे, अजूनही कच्चेच आहेत. पुसतो ग बाई. चल, मी जाते वर, लवकर ये खाली. असे रिकामी जाणार आहेस? प्रणाली त्याचा रोख ओळखत, हर्षद, जस्ट शटअप. ओके, तो असत. बरं ग बाई, आलो, चल. आता सगळेच खाली बैठकीच्या खोलीत जमतात. हर्षद, किसन, सागर, पार्वती, सुमन, प्रणाली, संगीता, अगदी सगळेच. संगीताचे भावंडेही आलेले असतात आणि ओवाळीची तयारीही होते. आधी संगीता तिच्या भावांना ओवाळून घेते. तेही तिला आणलेल्या अशा भेटवस्तू, फराळाचे पदार्थ, घरातल्या इतरांसाठीच्या भेटवस्तू देतात. आता किसन आणि हर्षद बसतात व सुमन आधी किसनला ओवाळते. तोही तिला छानसं गिफ्ट देतो. आता सुमन हर्षदला ओवाळू लागते. हर्षद सुमनला ओवाळताना बघून मुद्दाम तोंड वाकडं करून चिडवतो. ते मुद्दाम बघून सुमन, दाद्या, निदान आता तरी भांडू नको रे, एवढं वंगाळ तोंड करू नकोस, मला तुझे नको गिफ्ट. हर्षद तिला म्हणवत, अगं मी कुठे काय केलं? तुझीच बडबड चालू आहे आपली. गिफ्ट नको म्हणाली तर पस्तावशील हां. तो त्याच्या हातात असलेलं दाखवत, हे बघ, भारी आहे हां एकदम. सुमन त्याला ओवाळते आणि त्याच्या हातातलं गिफ्ट हिसकावून घेते. त्यावर हर्षद म्हणतो, नकटे, पाया कोण पडणार माझ्या? मोठा आहे तुझ्यापेक्षा मी. मग सुमन नाक मुरडत त्याच्या पाया पडते. तर प्रणाली हे सगळं पाहून भावनिक होऊन जाते, कारण तिला कोणी भाऊ नसतो आणि तिथे भावा बहिणींचं प्रेम बघून थोडी इमोशनल होते. स्पेशली हर्षदसारखा भाऊ हा तर फक्त नशीबवानाच मिळतो.
आणि सुमन खूप नशीबवान आहे की तिला हर्षदसारखा भाऊ आहे जो सर्व गुण संपन्न आहे. आपल्यालाही असाच एखादा भाऊ असता नकळत तिच्या मनात हा विचार येऊन जातो. हर्षदने तिची ही भावनिकता हेरलेली असते, पण आता तिला भाऊच नाही तर आपण तरी काय करू शकतो ह्या विचाराने तो शांत राहतो. तर सुमन ही हर्षदने आणलेले गिफ्ट उघडून बघूही लागते, कारण दरवर्षीप्रमाणे या बारीनं ही दादाचं गिफ्ट भारीच असणार म्हणून तिला घाई असते. आणि गिफ्ट उघडून बघते तर काय आनंदाने जाऊन हर्षदला बिलगते, जसं एखादी लहानशी मुलगी आपल्या आवडीची वस्तू मिळाल्यावर त्यांच्या वडिलांना बिलगते. कारण हर्षदनेही वडील गेल्यापासून सुमनसाठी वडिलांचे सगळे कर्तव्य पार पाडलेले असतात. दादा तुला कसं कळले मला ह्यो मोबाईल पाहिजे होता म्हणून? हर्षद तिच्या डोक्यावर हात ठेवून, अगं नकटे, मी फक्त तुझा मोठा भाऊच नाही तर आबानंतर मीच तुझा आबा आहे, तेव्हा मला कसे कळणार ग नाही? चिडखोर मैना. हे ऐकून सुमनचे तर नाही तर तिथे असणारे सर्वांचे डोळे आनंदाने दाटतात. मग अंजू मंजू त्यांच्या मामाला घेऊन बाहेर फटाके फोडायला जातात. तर सागर मध्येच बोलू लागतो, प्रणालीताई तुम्ही नाही ओवाळणार तुमच्या भावाला? सुजयची आत्या तर झालात, तेव्हापासून हा भाऊ पण वाट बघतोय तुमची. प्रणाली खूप आनंदी होते, पण प्रणालीपेक्षा हर्षदला खूप आनंद झालेला असतो, कारण इतका वेळ त्याची प्रणाली ह्यामुळेच उदास झालेली असते हे त्याला माहिती असूनही ह्यावर त्याच्याकडे काही उपाय नसतो. पण आता हे बघून त्यालाही त्याच्या शंकेचं निरसन आयतीच मिळते. प्रणाली चटकन पुढे येते आणि सागरला ओवाळते. सागर तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट देतो तिला. तर सुमन, अगं आज आम्ही तुझ्यासाठी गिफ्ट आणायला तर बाहेर गेलो होतो. प्रणाली गिफ्ट घेऊन, सागर भाऊ गिफ्ट कशासाठी? अहो तुम्ही माझ्याशी भावाचं नातं जोडून ऑलरेडी खूप मोठं गिफ्ट दिलं आहे मला. सागर म्हणतो, अहो ताई हा हक्क आहे तुमचा आणि भाऊ म्हणून माझे कर्तव्यसुद्धा. तर किसनही म्हणलं, आम्ही पण भावाच्या रांगेत बसलो हाव. कवा बसणं? प्रणाली हे ऐकून, दादा तुम्हीही? किसन म्हणतो, मग दिसरात काय? माझ्या मागं दादा दादा म्हणून माझे डोकं खाती. उगा म्हणायचं म्हणून म्हणते का काय मला दादा? प्रणाली पुरती खुश होऊन, दादा तुम्ही पण ना. मग त्यालाही ओवाळते, तोही त्याचं गिफ्ट देतो. मग प्रणाली त्याला पायावर नमस्कार करते. किसन म्हणतो, मग काय आशीर्वाद देऊ तुला आ? प्रणाली म्हणते, तोच जो माहेरच्या माणसांकडून मिळालेला सर्वात महत्त्वाचा आशीर्वाद असतो, कारण सध्या तरी भाऊ या नात्याने तुम्हीच माझ्या माहेरचे झालात, तो सौभाग्याचा. किसन म्हणतो, अखंड सौभाग्यवती व आता गिफ्ट उघडून बघ. मग ती गिफ्ट उघडून बघते तर तिचा तोच फेवरेट परफ्यूम असतो. ते बघून तिला शब्दातच सापडत नाही. किसन सांगतो की दिवाळीच्या खरेदी करताना त्याला संगीताने सांगितलेले असते की हा तिच्या आवडीचा परफ्यूम आहे आणि म्हणून घेतलेला असतो. हे कळल्यावर प्रणालीचा आनंद डोळ्यातून वाहू लागतो. एकलकोंडी राहणारी प्रणाली तिला आता हे आनंदाने, प्रेमाने, मायेने परिपूर्ण असे भरलेले सरलेले घर अतिशय आवडू लागलेले असते. शेवटी माणसाला काय हवं असतं? हो, प्रेम, माया, आपुलकी, आदर हो ना. आणि त्याला जिथे कुठे मिळतं तिथे तो आपोआपच आकर्षित होतो, आपोआपच रुळला जातो आणि अगदी सहजच त्यांच्यातला एक आसा होऊन जातो. मग तिथे तो किती शिक्षित आहे, किती श्रीमंत आहे, किती क्लासी आहे, किती अडाणे आहे हे नाही पाहतो तो फक्त त्याचा स्वच्छ आणि निस्वार्थ भाव. प्रणालीच्या बाबतीतही अगदी तसेच होऊन जातं. तिला तितकं भावनिक होताना बघून हर्षद तिच्या जवळ जाऊन तिला समजावतो आणि मग सगळेच वाड्याच्या बाहेर जाऊन एकत्र फटाके फोडण्याचा आनंद लुटतात. सगळ्यांची जेवणाची अंगत-पंगत जमते. सगळेच जण आज एकत्र जेवत असतात, अगदी संगीता आणि प्रणालीसुद्धा. कारण उद्या सकाळी सुमन तिच्या सासरी जाणार असते, म्हणून सगळे एकत्र जमतात संगीताच्या भावंडासहित. आणि जेवण झाले की संगीताचे भाऊ निरोप घेऊन निघतात व दोघेही चटकन आवराआवरी करून आपापल्या रूममध्ये जातात. हर्षद खोलीत नसतो ते बघून प्रणाली हर्षदला चटकन फोन करते, पण फोन एंगेज लागतो. तेव्हा प्रणाली विचार करते की आत्ता ह्या वेळेस कोणाशी बोलतोय हा? असेल कोण तर जाऊ दे. परत लावते तरीही बेजूच येतो, खाली तर कुठेच नाही आहे हा. तेव्हा तिला वाटतं की तो गच्चीवर असेल. मग तीही गच्चीवर जाते. तिच्या पैंजणाचा आवाज ऐकून हर्षद बोलता बोलता आवर्त घेऊन फोन ठेवून देतो. नेमकं कोणाशी बोलत असतो हर्षद पायद्यावर खाली पाय सोडून पडलेला असतो. प्रणाली त्याच्याजवळ जाऊन पडते. काळ्या कुट्ट काळोखात गर्द चांदण्यांची रात्र, गारगार कोवळ्या थंडीची सुरुवात, झुलता झोपाळा त्यात आपल्या जोडीदाराची साथ. आहा, किती रोमॅन्टिक. प्रणालीही येऊन त्याच्या हातावर पडते. तोही तिला तसंच
कवेत ओवाळतो. हर्षदही आलीस होय? प्रणाली त्याच्या बिलगून मग हर्षद आपल्या पायाने जमिनीला झोपाळा हलवू लागतो. आता झोपाळा झुलत असतो आणि हे दोघेही त्यावर झुलत असतात. दोघेही आकाशाकडे पाहत असतात. झोपाळा जसं झुलू लागतो तसे आकाशातले चंद्रतारे मागे पुढे होत असतात. अर्ध्या रात्री मोकळ्या आकाशाने जणू चांदण्यांचा साज चढवल्यासारखं वाटत असते आणि त्याखाली असणारे ढग जणू त्यांना नजर लागू नये म्हणून मध्ये मध्ये येत असतात व त्यांना लपवत असतात. तर दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणून अजूनही अधूनमधून त्या ढगात फटाके फुटत असतात. रात्रीची दाट शांतता फक्त त्या झोपाळ्यांनाच आवाज ऐकू येत असतो. त्यात जीवाला बोलवणारा आल्हाददायक असा गारवा मस्तच. आणि हे रोमॅन्टिक कपल हे सगळं बघत जणू झोपाळ्यावर नाही तर अवकाशात झुलण्याचा आनंद घेत असते. बाप रे, हे असे पडणं कसलं भारी वाटत असेल नाही? आणि वाटायलाही पाहिजेच, कारण आपल्या हर्षदने खरंच खूप म्हणजे खूप त्रास सहन केलेला आहे. मला काल 26 भागावर जस्ट एक कमेंट आली. ते पाहून मला तो आणि त्याच्या आधीचे दोन्ही भाग वाचायची इच्छा झाली आणि मी ते वाचलेही. आणि ते वाचून आय जस्ट कांट बिलीव्ह हर्षदने खूप सफर केला आहे. त्या भागापासून ते काल पाडव्यापर्यंत त्याने विरहाच्या यातना भोगल्या आहेत. त्याचा त्रास, त्याची वेदना पाहून काही क्षण खूप गहिवरून आलं. त्याने इतका त्रास सहन केला आहे तर ह्या सगळ्या सुखाचा तो पुरेपूर हक्कदार आहे. म्हणून काही सीन्स फक्त मी माझ्या हर्षदसाठी ॲड केल्या आहेत. सॉरी माझा हर्षद म्हणाले. प्रणालीनं ऐकलं तर काही खरं नाही माझे, पण माझा हर्षद म्हणण्यात एक वेगळाच आनंद आहे नाही? असो, आता कथेकडे वळलं पाहिजे. हर्षद पायाने झोपाला जुळवत असतो आणि प्रणाली काही क्षण त्याचा आनंद लुटून बोलायला लागते. आता त्यांचा संवाद झोपाळ्यावर झोके घेत होत असतो. हर्षद ही माझी आत्तापर्यंतची सर्वात बेस्ट दिवाळी आहे. आजवर मी इतकी सुंदर प्रेमाने भरलेली, मायेच्या उभेत न्हावून निघलेली, नात्याच्या अतूट बांधणाने गुंफली गेलेली अशी दिवाळी कधीच सेलिब्रेट केली नाही. किती छान सगळे ट्रेडिशनल होते हे सगळे मला आजवर कधीच माहिती नव्हतं. आमच्या इथे दिवाळी म्हणजे क्लबला जाणे, पत्ते खेळणे, पार्टी करणे एवढंच होते. पण त्या सगळ्या सर्वांना जेव्हा मी कपडे, फराळ, फटाके देत होते तेव्हा मला खूप छान वाटलं. हर्षद एक आत्मिक समाधान मिळालेले मला, जे आजवर मी कधीच अनुभवलं नाही. तुझी बायको म्हणून माझे किती कौतुक करत होते ते. ब्लेसिंग देत माझ्या डोक्यावर हात ठेवत होते. असं वाटत होते आयुष्यात एखाद्याचा आशीर्वाद कमावणं किती ग्रेट असते. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद असूनही डोळ्यासमोर तरळतो माझ्या. जस्ट बिकॉज यू हे सगळं मी अनुभवू शकले. तुझ्यामुळे इतकं गोड आणि प्रेम कुटुंब मिळालं मला, जे माझ्या चुकातसुद्धा मला जोडून जात नाही तर माझ्यासोबत उभं राहतं. हर्षद असे म्हणतात की आई वडिलांकडून संस्कार मिळतात तर शिक्षकांकडून ज्ञान मिळतं, पण मला मात्र हे सगळं तुझ्याकडून आणि आईकडून शिकायला मिळालं. तू नेहमीच मला नात्यांच्या बाबतीत समजावत आलास, पण ते खऱ्या अर्थाने आता समजतंय मला. माया असो किंवा काहीही, पण जे सुख दुसऱ्याला देण्यात आहे ते घेण्यात नाही आहे. जे सुख एकत्र राहण्यात आहे ते वेगळं राहण्यात नाही. अरे हर्षद, मगाचपासून मीच बोलतीये, तू काहीच बोलत नाही आहेस. हर्षद हसत म्हणतो, अगं माझं फूल, तू बोली देशील तेव्हा बोलू ना. पण मला एक सांग, इतके जड वाक्य, इतक्या मोठ्या गोष्टी तुला बोलायला कशा येऊ लागल्यात? प्रणाली, सगळं तुझ्यामुळं झाले. तुझे वागणंच असे आहे, त्याचाच परिणाम आहे. हां, बट थँक्यू सो मच. तू जर माझ्या आयुष्यात नसतास तर मला इतकं सुख कधीच अनुभवता आलं नसतं. हर्षद, मी आज खूप खुश आहे आणि आत्ता मलाही 2 भाऊ आहेत म्हणलं. हर्षद म्हणतो, होय, तुला भाऊ नाही म्हणून तुझा चेहरा उतरताना बघितला होता मी, पण जे माझ्या मनात होते ते सागरने केलं आणि माझा जीव खुश झाला. माझ्या फुलानं एखादी इच्छा करावी आणि ती तिला मिळू नये असं होऊच शकत नाही. आणि राहिला प्रश्न तुझ्या बडबडीचा, तर प्रणाली स्वतःसाठीच तर रस्त्यावरचं मूक प्राणीसुद्धा जगतं. पण फक्त माणूसच असा एक प्राणी आहे जो दुसऱ्याला आनंद देण्यात समर्थ असतो. म्हणून माणसानं देत राहिलं नाही की त्याला मिळत पण आपोआपच जातं. बघ, फक्त माणसाला देता आलं पाहिजे. बघ प्रणाली, आपण पैशांना जगू शकतो, एखाद्या वेळेला अन्नपाया वाचवून पण जगू शकतो, पण आपल्या माणसाईना आपण नाही जगू शकत. बघ, कारण आपला आनंद असो किंवा दुःख, तो वाटायला आपली माणसंच लागतात. बघ, त्याशिवाय तो आनंदही दुप्पट होत नाही.
आणि दुःखही ओसरत नाही बघ. हर्षद, पण आपल्या घरात सगळ्यांनाच एकमेकांवर किती जीव आहे ना. स्पेशली तुम्ही दोघं भाऊ. तू दादापेक्षा लहान आहे तरी तुझा दादा तुझे सगळं ऐकतात. घरातसुद्धा तुझे चालतं फक्त. तुझा अगदी मोठ्या भावाप्रमाणे वागवतात. पण कधी हा विचार करत नाहीत की तू लहान असूनही तुझ्यासमोर का झुकायचं. आणि तूही जिथे त्यांचा मान असतो तिथे बरोबर तू ते त्यांना देतो. म्हणजे सुमनसाठी आजवर तिचा बाबा म्हणून तू कायम तिच्या पाठीशी उभा राहिला. पण सुमनचं लग्नातच बघ ना, कन्यादानाचा मान तू दादांना दिला. म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना किती समजून घेता नाही. हर्षद म्हणतो, अगं हे आपल्या आईचे संस्कार आहेत जे मला आणि दादाला घट्ट बांधून ठेवतात. त्याला चांगलंच ठाऊक आहे की मी सुरुवातीपासूनच घरासाठी झिजलो आहे, म्हणून तो समज माझे ऐकतो. एकंदरीत आभास समजतो तो मला. त्याच्या मते माझं वागणं बोलणं, माझा रुबाब, माझा दरारा समजा आबागत आहे, म्हणून माझी कधीच कुठलाच शब्द वळणार नाही तो. पण मला ठाव आहे की तो माझा भाऊ आहे, म्हणून मी पण पुरेपूर त्याला जपायचा प्रयत्न करतो. पण ही सगळी शिकवण मात्र आईची आहे. हो, आपली आई अशीच आहे हर्षद. मला ना आपल्या आईसारखं वागायचं आहे. त्या माझ्या आयडियल आहेत. मला ना त्यांच्यासारखी आई व्हायचं आहे. हर्षद कौतुकानं, होय बाप रे, काही खरं नाही आता. प्रणाली चिडत, हर्षद तू माझी चेष्टा करू नकोस हा. हर्षद तिला जवळ ओढत, नाही ग बाई, बोल अजून बोल, लई छान बोललालीस. प्रणाली हसत, मी छान बोलतीये का तू. पण हर्षद, ताईसुद्धा खूप चांगल्या आहेत बरं का. मला अगदी बहिणीसारखं मानतात. अरे हो, तुला सांगायचंच राहून गेलं. हर्षद म्हणतो, काय ते. प्रणाली हसत, मगाशी मी डोक्यावरून न्यायालय नव्हते का, त्यांनी पाहिलं आणि काय ओळखले की त्या मी का न्यायालय ते. मला खरं तर खूप ऑकवर्ड झालं होते. तर तुला माहिती आहे का त्या मला काय म्हणाल्या. त्या म्हणाल्या की मी इतकी सुंदर आहे की कधी कधी त्यांना असे वाटते की त्या जर मुलगा असते तर मला नक्की पटवलं असतं. मग भाऊजींचा वेडेपणा काही चुकीचा नाही, त्यांनीही सोडलंच नसतं मला. हर्षद म्हणतो, काय तिनं पटवले असते आणि मी पटवू दिले असते, हातपाय नसते तोडले मी तिचे. प्रणाली खूप हसत, हर्षद अरे ती तुझी वहिनी आहे. हर्षद म्हणतो, जेलीस होते. जर तिनं पटवलं असते तर मार खाल्ला असता असे म्हणतोय मी. प्रणाली फक्त हर्षदची आहे, फक्त हर्षदची हे सांगितलं असते. प्रणाली चेष्टेच्या मूडमध्ये, हर्षद, पण मी मात्र त्यांच्या बाजूने असले असते हां. शी इज सो क्यूट. हो, मी ना तुझ्याऐवजी त्यांचं प्रपोजल एक्सेप्ट केलं असते. हर्षद चिडतो आणि ताडकन झोपाळ्यावरून उठून उभा राहतो. काय तू मला सोडून तिला होकार दिला असता. असं ठीक आहे, आता तू तिच्याकडे जा. मला नकार देतीस होय. निघायचं आता, कडेकडेनं वाट धरायची असे म्हणून तो खाली निघायला लागतो. प्रणाली त्याच्या मागोमाग, हर्षद, आय वॉज जस्ट किडिंग यार. ए शोना, कम ना प्लीज. अरे आता तर किती छान बोलत होतो आपण. हर्षद तोंड बारीक करून खोलीत निघून जातो. आता थोडी दुसरी बाजू बघू. दिवाळीचा शेवटचा दिवस. भाऊबच रमेश, माधवी, काय झालं. व्हॉट्स रॉंग विथ यू. कालपासून पाहतोय तुझा चेहरा खूप उतरला आहे. प्लीज आता तरी सांगशील मला की काय झालं आहे. हे बघ मला टेन्शन येतं ग. आता कुठे प्रणालीचं सगळं मार्गी लागतं आहे. आता तू परत नको त्रास देऊ. नाव कम ऑन टेल मी अबाउट यू. माधवी ढसाढसा रडायला लागते. रमेश खरंच घाबरून जातो. मधू, अगं मला हार्ट अटॅक येईल ग बाई तुझ्या अशा वागण्याने. माधवी मग रडतच काल प्रणाली जे काही बोलती ते सगळं सांगून टाकते. रमेश, ती मला बोलली, माझ्यावर चिडली, मला ह्याचं वाईट वाटत नाही आहे. पण ती मला तिची मॉम मानायलाच तयार नाही आहे. ह्याचं जास्त दुःख होतं आहे. तुला माहिती आहे की माझं बेपण किती पण जीव आहे ते. आपल्याला एकत्र खूप उशिरानंतर कुठे एक प्रणाली जन्माला आली. त्यानंतर दुसरं होऊ शकत नाही असं सांगितलं डॉक्टरांनी. खूप वेळेच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला मॉम डॅड होण्याचं सुख मिळालं. म्हणून मी सुरुवातीपासूनच खूप पॉझिटिव्ह होते तिच्या बाबतीत. म्हणून मला ती फक्त एनी हाऊ कंडिशन कायम माझ्या नजरेसमोर हवी होती. म्हणून हे सगळं करून बसले. माझी डॉल, तिची रोल मॉडेल होते मी. पण माझ्या डॉलच्या नजरेतून पडले रे मी, आणि हे सहन होत नाही आहे मला. रमेश समजावत, अगं पण तू चुकलीचंच आहेस की. तू सुद्धा काही कमी हर्ट केलं नाही आहेस तिला. माधवी पस्तावत, हो रमेश, मी खूप चुकले आहे. मी फक्त माझ्या नजरेतून तिचं सुख ठरवत आले. तिच्या नजरेतून मी एकदाही बघायचा प्रयत्न केला नाही. पण आता असे खरंच वाटते की हर्षद, एकदा आता तिच्या नजरेतून बघितले असते ना तर खरंच कळलं असते की हर्षद हा खरंच एक हर्षद आहे. पण त्यावेळीला
तिचं हर्षदवरचं प्रेम मला पाहून सहन होत नव्हतं. आय वॉज जस्ट जलस. आपल्याला सोडून ती हर्षदवर जास्त प्रेम करतेय हे मला मान्यच नव्हतं. वयामानानुसार शरीरानुसार तिच्यात हा बदल होणं साहजिकच होते, पण तो बदल मी एक्सेप्ट करू शकले नाही. आपली मुलगी ही आता आपली न राहता त्या हर्षदची झाली ही भावना मला सहन होत नव्हती. म्हणून मी नेहमी हर्षदला हेट करत आले. मी नेहमी त्याचा दुस्वास केला, कारण त्याने माझ्या प्रणालीला चोरलं माझ्यापासून असेच वाटत होतं मला. म्हणून हे घडलं गेलं माझ्याकडून. तिने मला माफ नाही केलं तरी चालेल मला, पण रमेश मी तिची मॉम आहे एवढंच तिने एक्सेप्ट करावं एवढंच वाटतं मला. पण रमेश हर्षदनेही अजून माफ केलं नाही आहे तिला. नाही, तसे त्यांचं खूप प्रेम आहे. आय होप ही दिवाळी त्यांना एकत्र आणेल. पण माझी बेपण तर कायमची माझ्यापासून दूर गेली. रमेश सगळं व्यवस्थित होईल. डोंट वरी, माझा हर्षदवर पूर्ण विश्वास आहे. तो जावाई ना तर मुलगा आहे माझा. टेन्शन घेऊ नको. आता तू चुकले आहे म्हणल्यावर प्रणालीचा राग ओसरेपर्यंत तुला थोडं सहन करावं लागेल. जस्ट वेट अँड वॉच. हॅव सम पेशन्स. आता हर्षद रुसून गेला आहे बघूया. तो खाली रूममध्ये जातो. प्रणाली ही मागे मागे. हर्षद, अरे खरेच मी चेष्टा करत होते. अरे शोना, तुझीच आहे ना मी. मला फक्त तुझंच व्हायला आवडतं. सिरियसली चेष्टा होती रे ती. हर्षद शांतपणे, पण मला चेष्टेत पण तुझे दूर जाणं मंजूर नाही. तू असे बोलूच कशी शकते? आता कुठे विरहाचा पाऊस थांबलाय, आता कुठे प्रेमाला नव्याने पालवी फुटू लागले आणि तू असल्या गोष्टी करतीस. जा, बोलू नकोस तू माझ्याशी. प्रणाली म्हणवत, हर्षद अरे पण. हर्षद गंभीरच, मला जरा एकटं राहू दे. शांत झालं की मी येईन जवळ, त्यावर जाऊन झोप जा तू. मग प्रणाली खरंच जाते. हर्षद ही नेहमीप्रमाणे गॅलरीत उभा राहतो. थोड्या वेळासाठी सगळं शांत राहतं आणि अचानक पैंजणाचा नाद चुनचुन घुमू लागतो. हर्षद तरीही मागे वळून काही बघत नाही. मग शिट्टीचा आवाज येतो 2दा 3दा आणि हर्षद वळतो तर काय मॅडमला बघून पुरता हादरून जातो. कारण मॅडमने हर्षदचा तोच पांढरा शर्ट घातलेला असतो जो आदितीने पहिल्यांदा घातलेला असतो आणि जो हर्षद नशेसुद्धा आठवत असतो. खालचे 5 बटणं सोडली तर बाकी सगळे बटन ओपन असतात. स्लीवलेस कोपऱ्यावरून दुमडलेले असतात. शर्ट सैल असल्याने डाव्या खांद्यावरून ओढवत असतो, जेणेकरून डावी बाजू पूर्ण उघडी पडलेली असते. म्हणून ब्रॉड चांगलेच दर्शन होत असते. आणि अशा अवस्थेत मॅडम मुद्दाम कान पकडून उठाबशा काढत असतात. तिच्या गोऱ्या पान मांड्या, पायात पैंजण, काळा धागा पोटात जोडवी. हे बघून हर्षद पूर्णपणे वेडावतो आणि झटक्यात तिच्या समोर येतो. गुडघ्यावर बसून तिच्या कमरेला घट्ट मिठी मारतो. चंदा, तुझी देखनी निकला करता है. आईना भी हो, दीदार को तरसा करता है. इतनी हंसी कोई नहीं, इतनी हंसी कोई नहीं. हुस्न दोनों जहाँ का एक तुझ में सिमट के आया. तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए. ना हो उदास, तेरे पास पास में रहूँगा जिंदगी भर. सारे संसार का प्यार मैंने तुझे में पाया. आणि तसंच गुडघ्यावर प्रणाली, तुझ्या अशा आता जिवारी लागतात ग माझ्या. नको इतकं जीव लावू की मला सहन नाही होणार. तू अशी जीव लावून मोकळी होती आणि परत तुझ्या अशा आनंदाने तर एवढं केलं होते मला. पुरता एडा झालो होतो मी. भानातून गेलो होतो इतका की मरणाचं पण भ्या वाटलं नाही. प्रणाली त्याच्या केसातून हात फिरवत, होय मी नाही करायचं. आणि तू इतकं जास्त प्रेम करतो त्याचं काय. मला तुझ्या इतकं करायला तर कधीच जमणार पण नाही. इतकं तुटून प्रेम करायला तर मी तुझ्याकडूनच शिकले आहे. हर्षद उठून तिला मिठीत घेत, थोबाडे हटवाडी कुठची. ह्यापुढं जर मला सोडून गेली तर मी खरंच जगात नसन. प्रणाली आता मात्र चिडते. हर्षद, तुझी हिंमत कशी झाली असे बोलायची. आजचा दिवस इतका चांगला गेला म्हणून मी मगासपासून सांगते आणि तू असे बोलून सगळी माती फिरवली त्यावर. आता तू अजिबात बोलू नकोस माझ्याशी. जा तू त्या गॅलरीत जा आणि काय विचार करायचा आहे तो करत बस. आणि मी उद्या तुझ्यासोबत कुठेही येणार नाही, ओके. असे म्हणून ती बेडकडे जात असते. हर्षद जोरात तिला आपल्याकडे खेचतो आणि डायरेक्ट तिचा चेहरा हातात घेऊन तिच्या ओठांवर ओठ ठेवून देतो. प्रणाली जोरात त्याला मागे ढकलून जाते आणि आता तिचे डोळे पाणावलेले असतात व तशीच रडत इतका त्रास सहन करून नको त्या यातना भोगून इथवर आलोत. तुला काय मजाक वाटतोय का. एक काम कर, तूही माझ्यावर प्रेम करू नकोस आणि मीही नाही करत. ओगा आपलं जेव्हा बघावं तेव्हा काहीतरी नाट लागल्यासारखं बोलायचं. तुझीच नजर लागती आपल्या नात्याला. थोबाड्या, काळी जिबीचा
कुठला जर म्हणून चांगलं बोलत नाही. प्रपोज करताना सुद्धा असंच बोंबलत होतास. आपल्याला हे अंतर आहे, तू अशी मी असा आहे. पुढचा विचार करून हात धर. आणि तसेच झालं. सगळा संशय खरा ठरला. तुझे मनच खाते तुला. माझ्या मनात असली निगेटिव्हिटी कधीच नसते, कारण मला तुझ्यासारखा अतिविचार करायची सवयच नाही आहे. गॉड ओ गॉड केवढं आहे पर व्हायला होते मला. सगळा विरोध झाला. एवढं बोलून ती सगळं बाथरूममध्ये जाते आणि शर्ट चेंज करून गाऊन घालून बाहेर येते व बेडवर जाऊन पडते. तिने आवडीने घातलेला शर्ट चेंज केलेला बघून हर्षदला पण जरा टेन्शन येतं की आता माझ्या फुलाला कसं मनवायचं. मनोमन हर्षद, काय केलं तू? तुझे थोबाड जरा म्हणून आवडतं नाही बघ. एवढ्या भारी तोंडाला तोंड लावायचं सोडून नको त्या गोष्टीला तोंड लावून बसलास. हे कडूपण एवढं कसे काय हुशार झालंय की काय माहीत. कसे सही बोलायला शिकले. आधी भोळे होते तेच बरं होतं. रुसत पण लगीत होते आणि म्हणत पण लगीच होतं. पण आता दिवाळीचा खरा फटाका, खरा बॉम्ब तर आत्ता फुटलाय. हर्षद, अवघड आहे रे बाबा तुझं. मग काय, आपला चोर हळूहळू बेडवर तिच्याजवळ जातो. तिला जाणवलेले असते की हर्षद तिच्या मागे आहे. तेवढ्यात हर्षद तिला लगेच मागून बिलगतो. प्राणाली त्याचा हात झिडकारू लागते आणि हर्षद, सोड मला, जस्ट लिव्ह मी, ओके. मी आधीच खूप चिडली आहे. हर्षद एकदम गोड आवाजात, तू चिडू नको का बाई. तू चिडली की माझे हातपाय गळतात. अगं चुकून बोलून गेलो मी. बरं बाईलाही मोठी चूक झाली, सॉरी. खरंच सॉरी ग. नको का असे रुसू. चल की शिकदूप करूया. नाहीतर तू नीचे मी ऊपर करू. आठवते ना. हर्षद गप्प बैस ना. ही मी शिकदूम करणार नाही आहे आणि ऊपर नीचे करणार नाही आहे. आता जाऊन झोप तू. आज ही शिक्षा आहे तुझी. हर्षद काकुळतीने, काय ग असं कराली. ही शिक्षा तर गेले वर्ष झालं भोगतोय मी. त्याचं हे वाक्य ऐकून खरंच तो बोलतोय असे वाटून प्रणाली त्याच्याकडे वळून त्याचा चेहरा ओढून जोरात त्याला किस करते आणि ह्या वेळेस खरंच जोरात चावते सुद्धा. चावल्यामुळे हर्षद झटकन मागे हटत, च्या मारी तुझ्या इतकं जोरात चावतेत होय. आता सुधच असतो माझा होठ, काय खरं नाही. प्रणाली हसत, ही शिक्षा आहे तुझी. सुजू दे तुझा ओठ, दिसू दे सगळ्यांना. आणि जेव्हा सगळे विचारतील ना की हा ओठ का सुजला, कसा सुजला, तेव्हा तू काय सांगशील माहिती आहे का. मला माझ्या बायकोनं मारलं म्हणायचं. आणि का मारलं म्हणून विचारलं ना त्यानं तू सांगायचं मी असे बोलतो हो माझ्या बायकोशी, काय करू म्हणून बायकोनं बदललं म्हणायचं. हर्षद हसू लागतं, होय असं सांगू. शिक्षा पण एवढी गोड असती का कुठे. आणि असे ना तसे ओठ सुजणारच आहे म्हणल्यावर अजून जास्त शिक्षा आवडेल की मला. प्रणाली हसत, चल निर्लज्ज कुठला. पण ह्यापुढे जर असे काही तोंडातून आलं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन. हर्षद हे ऐकून ओरडत, प्रणाली थोबाड तोंडाची. प्रणाली लगेच, आता का काळजात दुखलं ना. मलाही असाच त्रास झाला होता जेव्हा तू बोलत होतास तेव्हा. माझ्या नादी नको लागूस हा. हर्षद लाडात, नाही बाई मी नसतो आता तुझ्या नादी लागत, पण ओठाला तर लावून घेशील ना. प्रणाली लाडातच, मग न घेऊन सांगते कुणाला. बरं जा की, तू शर्ट घालून ये की. लई भारी दिसतो अंगात. पण आधीच्या दिसण्यागत आणि आताच्या दिसण्यागत एक फरक आहे बघ. प्रणाली आट्या पाडून, फरक कोणता. त्यावेळी जेव्हा हा शर्ट अंगात होता तेव्हा माझे फूल एकदम बेडाग होते. पण आता डाग पडला ना त्या साल्यामुळं. कोण साल्या, कुठला डाग. हर्षद, तू बाणात तरी आहेस ना. त्यावेळेला जर तुझे बाण हरपलं नसतं तर तो कोडू मेलाच असता माझ्या हातनं. जित्ता सोडला नसता मी त्याला. 1 मिनटं कुणाबद्दल बोलतोय तू, स्पष्ट सांगशील का. अगं मी मगाचपासून त्या सापाबद्दल बोलतोय. त्याचमुळेच तर डाग पडला ना पायाला. माझे पांढरं शुपट डाग इचरीत फुलावर डाग पाडून ठेवला साल्यानं. तू लगेच बेशुद्ध पडली नाही तर मारलंच असते मी त्याला. प्रणाली चकित होऊन, मारलं असते सापाला. मग काय, असे कितीतरी साप शेतात पकडले ह्या हर्षदने, पण आजवरून कुणाचा जीव नाही घेतला. पण ह्याला मात्र जित्ता सोडला नसता. खराखुरा वाघ आहे हा हर्षद, काय समजलीस तू. प्रणाली कौतुकाने, हो मलाही माहिती आहे, पण मी मात्र त्या सापाला थँक्यू म्हणाले होते त्यावेळेला. हर्षद चिडत, काय थँक्यू. थोबाडीत चावला म्हणून कोण थँक्यू म्हणत असते का. प्रणाली हसत, हो कारण त्यानं माझ्या हर्षदला न चावता माझ्या पायाचा चावा घेतला म्हणून थँक्यू म्हणाले. कारण तू खूप वेळ तिथे गाडीजवळ उभा होता. चुकून तुला चावला असते तर अर्ध्या रात्री मी एकटीने काय केलं असतं. नुसत्या ह्या विचारानेच कापरं बरतत माझ्या अंगात. तुला माहिती आहे की मी भित्री आहे ते. हर्षद, तुला त्या अवस्थेत बघून मी तिथेच मेले असते. धावपळ करून दवाखाना गाठायचं तर लांबच राहिलं असतं. म्हशे
बेनिशारी होता तो. जरी मला चावला असता तरी मी बेशुद्ध ते काही पडलो नसतो मी. नाही हर्षद, हे नंतर कळलं, पण मला तसे बघून तू सुद्धा भ्यायलाच होता ना. मग जर माझ्या जागी तू असता तर विचार कर की माझे काय हाल झाले असते. नाही हर्षद, मला तर विचारही करवत नाही आहे. आणि म्हणून मी त्या सापाला मनोमन थँक्यू म्हणाले, कारण मला माहिती आहे की मला जरी काही झालं तरी तू मला ठीक करशील. मग त्यासाठी तुला जग दुनिया इकडची तिकडे करायला लागली तरी तू सहज करशील. कारण तू किती जरी रागात असला तरी तुझे प्रेम कायमचं खोलवरच असते. त्यात तू कधीही रागाला मिसळू देत नाही. जगाला आग लागावी तशीच लागली तर लावशील, पण मला ठीक करशील. तो नुसता डाग नाही आहे हर्षद, तर माझी ती प्रार्थना आहे. ती देवाजवळ मी मनोमन करत असते की तुझे संकट माझ्यावर लोटू दे, पण माझा हर्षद सुखरूप राहू दे. हर्षद अगदी अंत करणारे मशे असलं काही बाई मागत बसती का देवाकडनं. अति हुशार व्हायलीस ग. आणि मी तुझ्यासाठी एवढं करन, एवढा विश्वास आहे माझ्यावर, एवढं मला जमलं असे वाटतं तुला. प्रणाली कौतुकाने, मग न जमाया झालं काय, तुझ्या डाव्या हाताचा खेळ आहे फक्त. हर्षद हसत, होय, माहीतच नव्हतं मला. बर चला, आता आजच्या बडबडीचं टार्गेट पुरं झालं, जरा प्रेमाचं पण टार्गेट पुरं करू. कवा बसणं टाकत जा की तू शर्ट घालून ये की. नाही हर्षद, आता माझा उठायचा अजिबात मूड नाही आहे. आता माझा मूड जरा वेगळा आहे. हवं तर मी उद्या घालेन. ओके मीच, पण जागा कसा काढायचा, कुठे चेन दिसून येईना, हुक दिसून येईना, अवघड आहे रावलई. प्रणाली मुद्दाम, बस तसेच पाहिजे तुला. चांगली बायको मोकळी होऊन आली होती, पण नाही, तुला दरवेळी भलतं सलतं सुचतं, बस बोंबलत. हर्षद केविलवानं तोंड करून, असे करू नको ग. आता तू खरंच त्रास लय द्यायला सांग लवकर. ना समोर ना मागे ना शोल्डरवर, चेन तर असते साईडला. त्याच्या बारीक झालेलं तोंड तिला बघवत नाही म्हणून ती चेन ओपन करते. हे बघून हर्षदच्या मारी ह्या चिन्हच्या कुठे कुठे असते ग ही. आणि काय, साहेबांच्या प्रेमाचा प्रवास जोरात सुरू होतो. प्रणाली तर काय एवर रेडी असतात. आणि खूप उत्साहानंतर जेव्हा सकाळ होते तेव्हा दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात. प्रणालीला आधीच उशीर झालेला असतो, कारण आज सुमन लवकर जाणार असते आणि हर्षदनेही बजावून सांगितलेले असते लवकर उरकायला. म्हणून ती झटपट उठते, आवरते आणि खाली जाते. खालची सकाळची कामे उरकून घेते. संगीता सगळ्यांचा चहाच बघते, तर प्रणाली नाश्त्याचा आणि तो बनवून झाला की चहा घेऊन वर जाते. हर्षदनेही आंघोळ उरकलेली असते. तिला तसे पाहून हर्षद, अगं तू आवरलं नाही अजून, लवकर निघायचं आहे आपल्याला, म्हणलं नव्हतं मी तुला. प्रणाली आरामात, हो, पण आधी सुमनला तर जाऊ दे. हुशार, तिकडं ती गेली की इकडं आपण निघायचं आहे, पण तू आपलं निवांत करायली ग. प्रणाली हसत, अरे पण आपण कुठे जाणार आहोत, तू काय हनीमूनची प्लॅनिंग तर केली नाहीस ना. खुळं, कुठलं हनीमून काय, 1 दिवसाचा असतोय होय, आणि आपला तर नाहीच नाही. प्रणाली मुद्दाम, मग किती दिवसाचा असतो, 10-15 दिवस तर पाहिजेच की. बरं बघ, आता कुठे घेऊन चाललास, मीच काय ते 3दा तेच विचारते ग. तुला फक्त एवढंच सांगतो की जे तुला लग्नानंतर माझ्यासोबत करायचं होतं ते समजा मला आता तुझ्यासोबत करायचं आहे. प्रणाली गोंधळून, मला नाही कळलं. हर्षद पुरता गडबडीत आवराआवर करत लवकर तेव्हा कुठे चहा घेतो, पण केसांचा आवाज ऐकून येतो आणि तो टी-शर्ट अडकून प्रणालीला ब्रोक म्हणून खाली निघून जातो. पण प्रणाली ही त्याच्या मागोमाग खाली येते. खाली सगळ्यांचा एकत्र नाश्ता होतो. सुमन ही सगळ्यांचा निरोप घेऊ लागते. सगळे बाळासोबत फोटो काढतात, त्याचे लाड करतात आणि भरल्या अंतकरणाने तिला निरोप देतात. तर हर्षद किसनला शेतावर काय कसे करायचं ते सांगू लागतो. मग कुठे प्रणाली ही तयार होते. ब्लॅक कलरची एम्ब्रॉयडरची शिफॉनची साडी नेसून एकदम फॅन्सी तयार होते. तेवढ्यात हर्षद येतो. तिला बघून खूप नटतो, पण जायला उशीर व्हायला नको म्हणून तोही आरशासमोर उभा राहून आवरू लागतो. तर आपल्या मॅडम त्याला मागून येऊन घट्ट पकडतात आणि हर्षद शोना यू लुकिंग सो हॉट. हर्षद तिचे चाळे ओळखून, हॉटची बच्ची, गप्प बस, उगं चाळे नको करू हां, सोड, उशीर व्हायलाय. प्रणाली तसेच त्याच्या पाठीला चिकटून उभी असते आणि तिचे हात हर्षदच्या छातीवर असतात. बटन काढण्याच्या तयारीत हर्षद, प्रणाली तुझ्या हाताला आवरतं घे हां, सांगावलंय, सोड, उगा इथं सेल चाललाय. प्रणाली, हर्षद आपण थोडं लेट जाऊयात ना, काय होतंय, त्याआधी थोडं शिकदुम करूया की. हर्षद हसत, उतावळे अजिबात नाही, अगं रिटर्न यायला होईल आपल्याला. प्रणाली खुसखुस करत, काय रे, एक किस तरी बनती हे बॉस. हर्षद परत हसत,
आधी बाहेर तर पड, बाहेर तुला एक नाही 100 पप्प्या देतो. प्रणाली खुश होऊन अय्या हो खरंच बघ हां, नाहीतर तू मारच खालास म्हणून समज. हर्षद लाडाने दात ओठ खात म्हशी नवऱ्याला मारती होय, पण फक्त तुलाच हा हक्क आहे. पण काळजी करू नको, हर्षद कधी मार खात नसतो, कारण तो बोललेलं करून पण दाखवत असतो. अरे देवा थकले मी, आय कांट स्टॉप माय सेल्फ. हर्षद आणि प्रणालीचा जेव्हा संवाद सुरू होतो तेव्हा तो थांबलाच जात नाही माझ्याकडून. काय करू, किती गोड बोलतात ती दोघं, की कळतच नाही की भाग किती वाढत चालला आहे. आपल्या ट्विस्टसाठी आपल्याला अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. काय काय होणार आहे हे पाहूया माझ्या पुढच्या भागात. असे सोबत राहा आणि तुम्हाला हा भाग कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.